शेतकऱ्याच्या कर्जाबद्दल पीक कर्जाबद्दल बैठक घेतली। या बैठकीमध्ये सांगितलं की ज्या बँका प्रायव्हेट बँका शेतकऱ्यांना कर्ज देणार नाही त्या बँकाचे शासकीय अकाउंट बंद करण्यात येतील। या जिल्ह्यातले अमरावती जिल्ह्यातले जे मोठे व्यावसायिक आहेत आम्ही त्यांनाही निवेदन करू की शेतकऱ्याच्या पाठीशी जी बँक उभी नाही त्यांना अकाउंट देऊ नका। आम्ही नागपूरच्या व्यावसायिकाला सांगितलं, बिल्डर्स आहे, मोठे मोठे व्यावसायिक आहेत, त्यांनाही विनंती करणार आहे ज्या 8 बँका आहेत ज्या बँका रेड लाईनमध्ये आहेत, त्या दिलेलं टार्गेट कलेक्टरने दिलेलं टार्गेट पूर्ण करत नाही त्या बँकांना आम्ही लास्ट चेतावणी दिली आहे। आणि आमचे शेतकरी त्या बँकेसमोर उद्या गेले तर आम्ही जबाबदार राहणार नाही। आमचे शेतकरी त्या ठिकाणी आत्महत्येकडे जर गेलाय तर त्याला या बँकामुळे जबाबदार राहतील। आम्ही त्यांना सूचना दिली आहे की असं कुठलंही काम करू नका ज्यातनं आमच्या शेतकऱ्यावर मनस्ताप होईल। सर्व बँकेनी आमच्या शेतकऱ्याचं टार्गेट पूर्ण केलं पाहिजे।